10 वर्षांनंतर शेखरवाडीत पाणी पूजनानंतर अर्ध्या तासाचाच पुरवठा बंद, शेतकऱ्यांचा संताप. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथे तब्बल 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वाकुर्डे बुद्रुक पाणी योजनेचे पाणी 27 मार्च रोजी प्रथमच गावात पोहोचल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असताना या पाण्याचे पूजन विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र पूजनाचा कार्यक्रम आटोपून आमदार निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात नाराजीत बदलले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू संतापात परिवर्तित झाल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कारवे गावातील काही शेतकऱ्यांकडून पाईपलाईनचे वॉल उघडे केल्यामुळे पुढे पाणी पोहोचत नसल्याचं कारण सांगण्यात आलं. तसेच शेखरवाडीच्या शेतकऱ्यांनी वॉलजवळ जाऊन लक्ष ठेवावे असा सल्ला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही शासकीय योजना असल्यास याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, आम्हाला स्वतंत्र पाईपलाईन देऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेखरवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन वारणा प्रकल्प आणि पाटबंधारे विभागाकडे योजनेची चौकशी करून शेखरवाडीसाठी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर करण्याची मागणी केली आहे. नमस्ते, माझं नाव विजय शिवाजी लादे. मी शेखरवाडीचा रहिवासी असून आणि या वाकुर्डे योजनेच्या पाण्यासाठी थांबलो होतो वाट बघत. बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा होती पाण्याची. काल आलं पाणी. साहेबांनी, महाजन साहेबांनी आमदार साहेबांनी बोलवून घेतलं फक्त बघायला या म्हणून. लागलंच ते फक्त 30 मिनिटच पाणी चालू होतं आणि शेवटच्या टीला काय नाही, पहिल्या टीवर तिने नारळ आणून आपलं पाणीपूजन केलेलं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांना दाखवलं पाणीपूजन केलं म्हणून. शेवटच्या टीला काय पाणी पडलंच नाही. फक्त 5 त्यापैकी एकाच टीला पाणी आलं. त्याच्यावर नंतर आमदार साहेब गेले पुढे. एक 10 मिनटं पाणी मागं चालू राहिलं, झालं पुन्हा 10 मिनटांनी पाणी बंद. आता जवळजवळ एक 10 वर्ष आम्ही वाट बघत होतो पाण्याची. आता ते पाणी काय अर्धा तास फक्त धावलं 10 वर्षातनं आणि त्याच्यावरच थांबवलं. त्याच्यावर काय पुढं कारवाई काही केलेली नाही. मागे सारखं साहेबांनी विचारायला गेले की साहेब म्हणते की मागं टीवर जाऊन उभं राहा. टीवर जाऊन आता दुसऱ्या गावात जाऊन भांडणं काढायचे असतात. ती कशी खपवून घेतलेलं आपण जाऊन तिथे उभं राहिलं होतं. हे सगळे नियोजन ही अधिकाऱ्यांच्या हातात आहे. तिने ते हे केलं पाहिजे. शेतकरी म्हणून तुमची काय मागणी आहे? आम्हाला फक्त पाणी मिळावं. ती पण सरकार त्यांचं जे साहेब आहेत त्यांच्या नियोजनानं सगळं आपलं काय असेल त्या नियोजनात आम्हाला पाणी मिळावं आणि शेवटच्या टीपर्यंत पाणी मिळावं. फक्त आमच्या एका टीला येऊन पाणी चालणार. मी विलास यशवंत लादे, शेखरवाडीचा शेतकरी. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे बरेच दिवस झाले काम चालू आहे, तरीसुद्धा गावाला पाणी मिळालेलं नाही. काल तुमच्या गावात पाणी आलं, त्याचं काय झालं? पाणी आलंच नाही. पाणी उद्घाटनापुरतं आलं एका टीला आणि 15 ते 20 मिनटात ती पाणी बंद झालं. शेवटच्या टीपर्यंत काय पाणी ती गेलेलं नाही. त्यावेळी जे अधिकारी आले त्यावेळी तुम्ही सांगितलं का बाबा अधिकारी उडवाउडीची उत्तरं देते ती की तुम्ही जावा त्या शेतकऱ्यांच्या तिथे जिथं टी निकळते ती तिथं जाऊन तुम्ही उभा राहा. एक प्रकारे भांडणं लावायचा उद्योग अधिकाऱ्याचा आहे. ते अधिकाऱ्यांना त्यांच्या शासनाची स्कीम आहे, त्या शासनाच्या स्कीमला तिने त्यांचा अधिकार दाखवायला पाहिजे, तर ते तसं दाखवत नाही. आणि ती शेतकऱ्यांना तिथं जावा, तुम्ही त्या टीवर थांबा, तुम्ही त्यांना काढून देऊ नका, म्हणजे ती भांडणं लावण्याचा उद्योग त्या अधिकाऱ्याचा होता काल. आता तुमचं काय ठरलंय शेतकऱ्यांचं एकत्र मिळून? शेतकऱ्याचं ही पाठी शेवटच्या टीपातून नाही गेलं, अमरण उपोषणासाठी आम्ही बसणार आहे. आणि ह्या स्कीमचा जे एक म्हणतात 2दा तुम्ही स्कीम केली ती, तरीसुद्धा त्यांना त्याचा ही निघाला नाही, म्हणजे फॉल्ट निघाला नाही. आणि ते आम्हालाच म्हणतात की तुम्ही अमुक ठिकाणी थांबा, तिथली शेतकरी काढते ती. मग हे प्रशासन काय करते? मग प्रशासनाला काय अधिकार आहेत का नाही तिथं काही करून करायचं?